पूर्व आशियामधील एक देश आहे इंडोनेशिया आणि त्या इंडोनेशिया देशातील त्या द्वीपसमूहामध्ये जावा नावाचा एक द्वीप आहे, एक बेट आहे. त्या बेटावर मुख्यतः उष्ण कटिबंधीय जंगलामध्ये आढळणारं हे वॅक्स ॲपल भारतामध्ये याला रानजांभूळ, लाल जांभूळ, पांढरं जांभूळ किंवा मग वॉटर ॲपल देखील म्हटलं जाते. महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोकण किनारपट्टीच्या अलीकडील भागात जेथे सदाहरित वने आहेत अशा ठिकाणी हे जे फळ आहे सध्या या शेतामध्ये लागवड केलेली आहे वाशिम जिल्ह्यातील शिरसाळा या गावामध्ये. दत्तराव इंगोले प्रगतिशील शेतकरी म्हणून ज्यांची ख्याती आहे वाशिम जिल्ह्यामध्ये, त्यांच्या शेतामध्ये काही झाडांची लागवड केलेली आहे. मात्र हे जे फळ आहे हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यामध्ये किंवा मग इंडोनेशिया या देशामध्ये आढळते. वर्षातून 2 वेळा याचा तोडा होतो आणि नेमकं या वाशिम जिल्ह्यातील किंवा विदर्भातील उष्णकटिबंधीय वातावरणामध्ये ड्राय डेसिडियस या वातावरणामध्ये याची लागवड कशी केली जाते याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. केविकेचे काही शास्त्रज्ञ देखील माझ्यासोबत आहेत. शेतकरी दत्तराव इंगोले काका देखील आहेत. काका, सर्वप्रथम अभिनंदन तुमचं. कारण की वाशिम सारख्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये आपण एवढं चांगलं प्रगतिशील एक फ्रूट इथं लागवड केलेली आहे. कसं सुचलं तुम्हाला पहिल्यांदा की आपण इथे लागवड केली पाहिजे? लोक नारळ लावतात, ऊस लावतात किंवा मग काजूची शेती देखील हल्ली करतात. हे जे रानमेवा आहे कोकणातील, हे माझं एक जर शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करण्यावर एक पहिल्यापासून भर आहे. तर मी असा एक शेतकरी आहे की बा जे आपल्या भागात पिकत नाही ते आपण पिकवलं म्हणजे आपल्या स्थानिक मार्केटमध्ये आपण त्याला भाव घेऊ शकतो. म्हणून या पिकाचे मी एका शेतकऱ्यादारी एक झाड पाहिलं होतं. ते झाड पाहिल्यानंतर मी असं ठरवलं की बा हे आपल्या भागामध्ये झाड कोणाच्या दारी पाहिलं होतं तुम्ही? कुठल्या गावात? ते 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 एक आपल्या भागात की बाहेर? नाही आपल्या भागातच बाहेर एक असं टाटा कोंडाळ्यामध्ये. रानटी झाड, हा रानटी झाड एक असं पाहिलं टाटा होतं. कोंडाळ्यामध्ये हा, झांबरे यांच्या शेतामध्ये एक झाड आहे. एक असं हे पाहिलं होतं. ते पाहून मग म्हटलं की बा आमचे ते नर्सरीवाले चांगले मित्र आहेत ते गजानन नेऊल म्हणून. हम्म, त्यांनी आम्हाला हे तामिळनाडू मधून रोप आणून दिलं. हम्म, आणि मग तामिळनाडूमधून रोप आणून दिल्यानंतर शेताची आम्ही योग्य प्रकारे नांगरट वखरण केली, हम्म. बेड पाडले. आणि 10 बाय 1 हे पीक बा नवीन आहे. मग नवीन पीक जर घ्यायचं जर एखाद्या वेळेस हे जर नाही आपलं सक्सेस झालं, तर म्हणून मी याच्यामध्ये काय केलं, एक ओळ आंब्याची आणि एक ओळ वॉटर ॲपलची अशी लागवड केली. पण आता जसं आंबा कधी बा आपल्या भागात कंपल्सरी येतेच. जर हे वॉटर ॲपल नाही आलं, तर वॉटर ॲपलला आपण काढून टाकू आणि आंबा पीक घेऊ. पण माझं एक असं मत झालं, की या आंब्याच्या अगोदरच हे वॉटर ॲपल एवढं उत्पन्न देईल, की आंब्याची तुम्हाला म्हणजे असं वाटलं पण देखील नाही की असं होईल म्हणून असं सक्सेस? होईल म्हणून मला वाटलंही सुद्धा नाही. पण आता असं वाटून राहिलं, की त्या आंब्याला 3 वर्षाची तुमची बाग आहे. किती झाड आहेत एकूण याच्यामध्ये? एकूण याच्यात 400 झाड आहेत. फळधारणा दरवर्षी होते फळधारणा काय याला कमी? देते म्हणजे मागच्या 2 वर्षापासून चालू झाली. पण आता यावर्षी जास्त आली. आणि मार्केटमध्ये कसा भाव मिळतो मग? मार्केटमध्ये याला मागच्या वर्षी पुण्याला 80 ते 100 रुपये थोडा माल होता तेवढा पाठवला होता. पण आता यावर्षी योगायोगानं रमजान महिन्यामध्ये हे येत असल्यामुळं यावर्षी एखादी 100च्या वर काय 200 पर्यंत याला भाव मिळू याची वाईन शकते. देखील बनते असं मी ऐकलं. हे आता वाईन बनते असं म्हणतात. वाईन जर बनली तर मग आम्ही शेतकऱ्याचा एखादा प्रोजेक्ट उभा करू आणि या भागात विदर्भात एक वायनरी वगैरे, हा. विदर्भात एक वायनरी उभारू आणि मागे तर इकडच्या भागात याची फळबाग वाढवून ठीक आहे, शेतकऱ्याला. वायनरी होईल जेव्हा होईल. मात्र हे जे फळ आहे कोकण किनारपट्टी किंवा मग तामिळनाडूच्या मलबार कोस्ट मधून तुम्ही आणलं, हे हो, विदर्भाच्या मातीत तुम्ही हे फुलवलं, हीच मोठी हो, गोष्ट आहे. हो. अनंता इंगोले काका आहे, खाली मी नंबर टाकतो. जर कुणाला मार्गदर्शन हवं असल्यास तुम्ही त्या नंबरवर संपर्क साधू शकता. केविके कृषी विज्ञान केंद्र करडाचे शास्त्रज्ञ माझ्यासोबत आहेत. सर, विदर्भाचं वातावरण तसं आपलं गरमच असतं. हे जे पीक आहे मुख्यतः फळ दमट वातावरणामध्ये आणि जिथे जमीन समजा खारेपाटा नसते तिथे डेव्हलप होते. कसं सगळं हे मॅच केलं आपण? नाही, याच्यामध्ये मुख्यत्वे कसं आहे, की जे तापमान आहे इथलं, हे तापमान 48 पर्यंत जाते. आणि याची जी दिशा आहे, मुख्यत्वे पूर्व ते पश्चिम, हा जो सूर्यप्रकाश आहे, हा सूर्यप्रकाश पूर्ण हार्वेस्ट करण्याच्या दृष्टीने हे पीक याची जी लागवड आहे त्या पद्धतीनं आम्ही या शेतामध्ये मुद्दाम केली, की जेणेकरून जो सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश पूर्ण या पिकानं हार्वेस्ट केला पाहिजेत. म्हणजेच या शेतामध्ये एक दमटपणाही सुद्धा निर्माण होईल आणि हे पीक चांगल्या प्रकारे या भागामध्ये किंवा या शेतामध्ये येईल. त्या अनुषंगाने आम्ही असा एक प्रयत्न केलेला आहे. बरोबर.
त्या काकांनी सांगितलं की 25 ते 40 लाखापर्यंत उत्पन्न होऊ शकतं समजा 2 एकरामध्ये. आणि नवीनच हा प्रयोग आहे. भविष्यात अजून जर समजा काही कृषी विभागाचं सहकार्य भेटलं, इडवे साहेब माझ्यासोबत आहेत, कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी या गावातील. काय म्हणतात वाशिम जिल्हा आपला भविष्यात, कारण की ॲपलची शेती देखील वाशिममध्ये हल्ली होते, कारण की ॲपल पहिले हिमाचलमध्ये भेटतात, कारण की त्या त्या वातावरणाच्या नुसार ते ती पीक पद्धती तिकडे असते. कोकणामध्ये गेलो तर तुम्हाला भात दिसतो, पाऊस जास्त येतो म्हणून. तिकडे डोंगरात गेलो तर तत्सम चेरीज वगैरे ते फळं दिसतात. विदर्भाच्या मातीमध्ये सगळेच पिकं हल्ली शेतकरी घेत आहेत, कारण की तुमच्याच भागातील एक शेतकरी शेलू खडसेमधील नारळ त्यांनी डॉर्फ जो आहे मलेशियन डॉर्फ ते डेव्हलप केला. आता हे जे पीक आहे कोकणामध्ये आम्हाला दिसायचं, कारण की वर्षातून 2 ते 3 वेळा आम्ही कोकणात जातो. त्यावेळेस तिथं हे चाखायला मिळतं. मात्र आता वाशिमच्या मातीतलं हे फळ वाशिमकरांना चाखायला भेटणार आहे. काय चान्सेस आहेत भविष्यात? सर हे एक आता दत्तराव इंगोले काका जे आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला हे इकडे डेव्हलप झालेलं पीक आपल्याला पाहायला भेटत आहे. तर हे आपल्या वातावरणात आता माझ्या 3 वर्षाच्या ऑब्झर्वेशन मध्ये हे सूट झालेलं आहे आणि आता उत्पादन पण देऊ लागले. तर निश्चितच बाकी शेतकऱ्यांनी जर याची लागवड केली तर निश्चितच आपल्याला उत्पादनात निश्चितच वाढ होईल. तर त्यासाठी आता आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प नुकताच सुरू झालेला आहे. त्या अंतर्गत आपण या झाडाची वृक्ष लागवड म्हणून सलग लागवड आपण करू शकतो. त्याच्यासाठी शासनाकडून आपल्याला शेतकऱ्याला अनुदान पण देता येईल. तर अशा पद्धतीने हे जर याची लागवड करायची असेल तर साधारणतः 6 बाय 3 मीटरवर या काकांनी लागवड केलेली आहे, पण 6 बाय 6 मीटरवर पण आपण याची लागवड करू शकतो. आणि सुरुवातीला 1 बाय 1 मीटरचे खड्डे घ्यायचे, त्याच्यानंतर कंपोस्ट खत, माती आणि बुरशीनाशकाचे मिक्स करून खड्डे चांगले भरून घ्यायचे आहेत. झाडाची जी उंची सुद्धा आणि झालेली आहे साधारणतः साधारणतः 12 फुटापर्यंत या झाडाची उंची आता वर्षामध्ये. गेलेली आहे 3 वर्षामध्ये. अजून किती आणि उंची होऊ शकते पुढे आणि भविष्यात? ही भविष्यात अजून बी 15-20 फुटापर्यंत जाऊ शकते. परंतु ही जी लागवड केलेली आहे घन लागवड केलेली असल्यामुळे याची दरवर्षी छाटणी करायची आहे, छाटणी म्हणजे करावं एवढी वाढ जास्त उंच होऊ द्यायची कारण नाही. केलती साधारणतः याचे 2 बहार येतात. तर त्यामुळं यांना चांगलं उत्पादन आपल्याला मिळणार आहे शेतकऱ्याला. त्यामुळे हे एक आणि आपल्या वातावरणात बिलकुल सूट झालेलं आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी करण्याची गरज नाही. पूर्ण नैसर्गिक पद्धतीनं आपण या झाडाचं उत्पादन घेऊ शकतो. म्हणून हे फळ, दुसरी गोष्ट हे फळ जे शुगरचे जे पेशंट असतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. तसंच हृदयरोगासाठी पण खूप लाभकारक आहे आणि खाण्यासाठी खूप चांगलं आहे. तसंच त्याचा ज्यूस पण उत्कृष्ट ज्यूस पेय पण आपण याचं करू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण याची मार्केटिंग केली आणि पूर्ण लोकांपर्यंत जर पोहोचलो तर निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादनात नक्कीच. वाढ होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती निश्चितच सुधरेल. या फळाची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी मला आठवली. सह्याद्रीचा रानमेवा म्हणून तर जे आपल्या सह्याद्रीतील आदिवासी लोक आहेत किंवा कोकण किनारपट्टीतील काही लोक असतील, ते हे पर्यटकांना विकतात. कधी ऑर्गॅनिक फार्मिंग, कधी मल्टिपल क्रॉपिंग, फणस आहे. म्हणजे इथे मला असं वाटतं कोकणची सगळ्याच सर्व प्रकारची प्रकारचे शेती आहे. पिकं आहेत. हा. सर्व नारळ देखील आहे. नारळ पण आहे. आमचे दत्तराव इंगोले काका हे अत्यंत उत्कृष्ट असे प्रयोगशील शेतकरी येतं की जे वेगवेगळे प्रयोग त्यांच्या शेतात करत राहतात. आता संपूर्ण शेताच्या बांधबंदिस्तीवर त्यांनी अल्टरनेट असे फळांचे म्हणजे झाडं डेव्हलप केलेले. त्याच्यामध्ये नारळ आहे, जांभूळ आहे, आंबा आहे, चिकू आहे, त्याच्यानंतर फणस आहे, त्याच्यानंतर पेरू आहे, बारमाही आंबा आहेत. असं पूर्ण शेताच्या बाजूनं त्यांनी हे डेव्हलप केलेलं आहे. आणि त्याच्या जोडीला हा एक प्लॉट त्यांनी नवीन आता 3 वर्षापासून लागवड केलेला आता हा पूर्ण तयार झालेला आहे आणि उत्पादनासाठी पूर्ण तयार झालेला आहे. आणि इथून पुढे त्यांना यांनी जरी निश्चितच यांना 35 ते 40 लाखाचं उत्पन्न सांगितलं, 40 पण लाखाचं मला अशी अपेक्षा आहे, कारण की हे फळ सर आम्ही म्हणजे 50 रुपयाला 3 नग विचार करा. साईज थोडीशी याच्यापेक्षा मोठी, म्हणजे त्या 50 रुपयामध्ये जनरली पाव ते दीड पाव फळ आपल्याला मिळतात त्या भागामध्ये जिथे याची लागवड होते. विचार करा, भविष्यात जर वाशिम जिल्ह्यामध्ये हे मुबलक प्रमाणात उपलब्ध झालं तर नक्कीच शेतकऱ्याचं export होऊ भरघोस शकते ना, उत्पन्न वाढेल. हा, एक्सपोर्ट होऊ वायनरीसाठी देखील हे बहुआयामी आहे. वायनरी विद्यापीठासोबत सुद्धा आम्ही याच्यासोबत चर्चा करतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉक्टर भराड सर आणि डॉक्टर उज्ज्वल राऊत, तसेच आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे निवृत्ती पाटील, हे सुद्धा याचे वेगवेगळे रेफरन्सेस पाहून याची वाईन तयार होते का अशी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. जसं पलूसला वेगवेगळ्या द्राक्षाच्या तिकडे- त्या फॅक्टरीज कोकणामध्ये आहेत. आचार पण करतात याचा यस, लोणचं. त्याचा आचार पण चांगल्या प्रकारे होऊ शकते. आता हे कच्चं असतं नाही, त्याचं ते आचार पण करतात. तर बघा शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी इंगोले काका, आणि आजची ही माहिती कशी वाटली
कमेंटमध्ये तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. कृषी विभागाचे अधिकारी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. सगळ्यांचेच नंबर मी खाली स्क्रोलिंगमध्ये देतोय. पाहत राहा वत्स गुलमला. आपली संस्कृती आपला वसा.